नमस्कार मैत्रिणींनो, क्रिएटिव्ह होमकट्टामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। अशाच नवीन फॅशनेबल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोत्याच्या मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन किमतीसह पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्याकडून डिझाईन मिस होणार नाही। महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये मंगळसूत्राला खूप पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे। हे मोत्याचे मंगळसूत्र अतिशय युनिक आणि सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत असून लग्न समारंभासाठी उपयुक्त आणि हेवी लुक देणारे आहे। हे किती अप्रतिम आणि वेगळी डिझाईन आहे। त्याचे मुख्य आकर्षण म्हणजे गुलाबी कमळाचे पॅन्डल। या पॅन्डलमध्ये सुंदर कुंदन खडे वापरले आहेत आणि यासोबत सुंदर असे इयरिंगसुद्धा आहेत। हे मंगळसूत्र तुम्ही कोणत्याही सिल्क साडी, कलांजली पैठणी किंवा काठपदर साडीवर वेअर करू शकता। खूप सुंदर दिसते। निसर्गाच्या रंगांनी प्रेरित आहे हे मोरपंख डिझाईन। या मंगळसूत्रामध्ये पेंडलच्या ऐवजी 2 गोलाकार सुंदर चक्र दिलेले आहेत। ही डिझाईन दिसायला जितके आधुनिक आहे तितकाच तिचा लुक पारंपरिक आहे। यासोबत मिळणारे गोल टॉप्स इयरिंग्स कानात घातल्यावर खूपच गोड दिसतात। कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर हे डिझाईन अतिशय सुंदर दिसते। जर तुम्हाला रोजच्या ऑफिस वेअरसाठी किंवा हळदी-कुंकूसारख्या कार्यक्रमासाठी काहीतरी वेगळं हवं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे। हे आहे रॉयल ग्रीन कुंदन आणि मोत्याचे मंगळसूत्र। जर तुम्हाला रिच आणि क्लासी लुक आवडत असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता। याचे पॅन्डल चंद्रकोर असल्यामुळे अगदी राजेशाही लुक देते। हे मंगळसूत्र खूप भारदस्त दिसते। कोणत्याही हेवी डिझायनर साडीवर जसे की बनारसी साडी, कांजीवरम साडी किंवा नेटच्या साडीवर हे खूप सुंदर दिसेल। नाईट पार्टीसाठी हा लुक अगदी परफेक्ट आहे। अशाच प्रकारे मोत्याचे मंगळसूत्र तुम्ही साडीवर तर घालू शकताच, पण इंडो वेस्टर्न ड्रेसेस, कुर्ती किंवा ऑफिस ड्रेसवर ही खूप रिच लुक देणारे आहे। ज्यांना वजनदार दागिने आवडत नाहीत त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या डिझाईनचे मोत्याचे मंगळसूत्र पाहिले। तुम्हाला यातली कोणती डिझाईन जास्त आवडली ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा। अशाच फॅशनेबल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत। बाय बाय।